बुलढाना शहर में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। द्वारकाबाई चौरे छात्रावास में रहने वाले 24 वर्षीय छात्रा को छात्रावास के अधीक्षिका ने सिर्फ इसलिए बेदम पीटा क्योंकि उसने अपनी अनामत राशि वापस मांगी थी। छात्रा की चीखें सुनकर स्थानीय नागरिक छात्रावास के बाहर जमा हो गए और गुस्से में इस छात्रावास को तोड़ने का प्रयास किया गया। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और स्थिति को संभाल लिया गया। पीड़ित छात्रा की शिकायत पर पुलिस ने अधीक्षिका के खिलाफ अपराध दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है। मामले की जांच बुलढाणा शहर पुलिस द्वारा की जा रही है। आइए सुनते हैं क्या कहा है पीडित छात्रा ने। मी बुलढाणा येथे पाळनागर हॉस्टेलला राहते। माझ्या वॉर्डनने माझ्यावर मारहाण केली, माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझ्यावर मारहाण केली। किती दिवसापासून तुम्ही तिथे राहता? सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते, तर आता रिटर्न 10 दिवसासाठी आले। पेपर होते माझे, तर आता 10 दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना, तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला। मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली। माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे हॉस्टेल आहे। त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात, तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं। पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे, त्या वार्डनला या मुली इतकी मारहाण केली। आमच्या देखत आम्ही 100-125 लोक होते तिथं, ते लोक पूर्ण तोडफोड करणार होते तिथं। मी सर्वांना थांबवलं आणि आज काही झालं असतं, त्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं, कोण जबाबदार असते? या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे, थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे। ते कोण अध्यक्ष मंडळी होतं, पण त्याच्यावर लक्ष ठेवत नाही। मागं बी एक प्रकार घडला, एक मुलगी तिथं अक्षरशः फाशी घेत होती, तर ते फाशी घेता घेता मीच तिथं वाचवलं, त्या प्रकारे बी तेव्हा मी वाचवलं तिला। आज बी तेच प्रकार घडता वाचला तो, नाही तर तो आज प्रकार वाढला असता कमीत कमी। आणि या गोष्टी त्या मुलीला इथं पोलीस स्टेशनला आली, आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं, बरं झालं कमी। आज काहीतरी झालं असतं तिचं, माझं म्हणणं आहे। वार्डन म्हणून कार्यरत, वार्डन म्हणून ती काही अकोल्याचीच सिस्टर वाटतं आणि चौरे साहेब आणि राऊत साहेबाचं ते हे म्हटलं ती मुलगी आता माझी जवळची मुलगी होती ती, त्याच्यामुळं आता या मुलीला इतकं मारझोड, रस्त्यावर मारझोड केली तिने काडीनं। आता आम्ही त्या एक बहिणी नात्यानं आम्ही तिला सहकार्य केलं। आज काही झालं असतं, त्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं, कोण जबाबदार असते? या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे, थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे। ते कोण अध्यक्ष मंडळी होतं, पण त्याच्यावर लक्ष ठेवत नाही। मागं बी एक प्रकार घडला, एक मुलगी तिथं अक्षरशः फाशी घेत होती, तर ते फाशी घेता घेता मीच तिथं वाचवलं, त्या प्रकारे बी तेव्हा मी वाचवलं तिला। आज बी तेच प्रकार घडता वाचला तो, नाही तर तो आज प्रकार वाढला असता कमीत कमी। आणि या गोष्टी त्या मुलीला इथं पोलीस स्टेशनला आली, आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं, बरं झालं कमी। आज काहीतरी झालं असतं तिचं, माझं म्हणणं आहे। वार्डन म्हणून कार्यरत, वार्डन म्हणून ती काही अकोल्याचीच सिस्टर वाटतं आणि चौरे साहेब आणि राऊत साहेबाचं ते हे। बुलढाणा शहरात पाळनागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका 24 वर्षीय तरुणीला काही कारणास्तव तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली। पोलिसांनी वेळीच जाऊन तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले। मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।